नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी रश्मीचा तडका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना। मीच तुम्हाला आज नाचणीचे आंबील दाखवणार आहे। ते खूप उन्हाळ्यात थंडगार छान असते। चला आपण किचनमध्ये जाऊया। नाचणीचे आंबील हे खूप शरीराला चांगले आहे, पोटालाही थंडगार देते। नाचणी ही शरीराला थंडावा देते, त्यात कॅल्शियम आहे, रक्तवाढ आहे आणि विशेष म्हणजे डायबिटीस लोकांना खूप छान आहे। तुम्ही उन्हाळ्यात ही जरूर प्या, म्हणजे खूप थंडावा मिळतो, पचनक्रिया छान होते। त्यामुळे आपण नाचणीचे आता साहित्य बघूया। नाचणीचे आंबील करण्यासाठी लागणारे साहित्य: नाचणीचे पीठ, साखर, ही ऑर्गॅनिक साखर घेतली आहे मी, मीठ, लसूण, हिंग, जिरे, पाणी, ताक आणि करण्यासाठी कढई। नाचणीचे पीठ प्रथम मी एका भांड्यात ओतून घेते। हे नाचणीचं पीठ नाही आहे, हे माझं नाचणीचं सत्व आहे। तुम्ही नाचणीचं पीठही घेऊ शकता। नाचणीचं सत्व पाहण्यासाठी तुम्हाला रेसिपी पाहिजेच असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। प्रथम आता आपण गॅस चालू करूया। पाऊण वाटी पिठाला 2.5 वाट्या पाणी मी टाकणार आहे। पाणी पूर्णपणे उकळून देऊया। आता आपण थोड्या पाण्यात ते सत्व भिजवून घेऊया। थोडे थोडे पाणी टाकायचे आणि पूर्णपणे गुठळी न होता भिजवून घ्यायचे। असे इतपत पूर्णपणे एकजीव करून घ्या। पिठाची गाठ झाली नाही पाहिजे, असं प्लेनपणे झालं पाहिजे। हे आंबील खूपच चांगलं असतं, थंडगार असतं, हातापायाची आग जाते। आपण आता लसूण ठेचून घेऊया। लसूण जरूर घाला, म्हणजे काय होईल, चव खूपच छान येते। लसूण जिऱ्याची चव आंबीलला खूपच छान येते। ही रेसिपी पारंपरिक आहे। जिरे पण आबडधोबड ठेचूया। अख्खे जिरे टाकले तरी चालेल, पण हे ठेचूया। आता पाणी उकळले, त्यात आता आपण हळूहळू हे भिजवलेले पीठ, नाचणीचे सत्व टाकायचे। आणि सतत हलवत राहणे, त्याची गाठ होऊन द्यायची नाही। नाचणी शरीराला खूप चांगली आहे। ह्यामध्ये आता जिरे टाकूया, थोडा हिंग टाकूया, थोडा लसूण टाकूया, मीठ टाकू आणि थोडी साखर चवीपुरती आणि पूर्णपणे हलवून घेऊया। एकदा पीठ शिजले की गाठ होत नाही, पण त्याच्या आधी पूर्णपणे सतत हलवत राहा, म्हणजे प्लेन होते पीठ। अशी नाचणीचे आंबील पूर्णपणे असे शिजून घ्यायचे। एक प्रकारचे अजून आंबील असते, ते रात्रभर भिजत टाकतात दह्यात, पण मी झटपट असे नाचणीचे आंबील दाखवले। हे आरोग्यदायी आहेच आहे। आंबील ज्वारीच्या पिठाचे पण करतात, पण जास्त नाचणीच्या पिठाचे खूप आरोग्याला चांगले आहे।
हे पूर्णपणे नाचणीचे आंबील शिजले आहे. आता ते 5 मिनिटं गार करून घेऊ, मग त्यात ताक ओतूया. मी गॅस बंद करते. हे पूर्णपणे थंड नाही, कोमटच आहे. आता आपण त्यात ताक ओतूया. खूप छान लागतं, सुंदर लागतं, तोंडाला चव येते आणि विशेष म्हणजे उष्णता पूर्ण जाते. कुणाला आवडत असेल तर बर्फाचा खडा एक टाकणे. मला आवडतो, मी टाकते बर्फाचा. हा बर्फाचा एक खडा टाकायचा म्हणजे थंडगार राहते. आता आपण ग्लासमध्ये ओतूया. हे मी आंबील टेस्ट करून बघते. वा, खूपच सुंदर लागतंय आणि पोटाला असा गारवा येतोय ना. मला तुम्ही कमेंटमध्ये कळवाच आणि ही रेसिपी करूनच बघा, म्हणजे मला कळेल. बाय बाय. पुढच्या रेसिपीला आपण भेटूया.